गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या नवीन इतिहास विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. नवीन पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतला. त्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 12वी इतिहाससाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमापैकी आज आपण पहिल्या घटकाला सुरुवात करणार आहोत. त्यातल्या पहिल्या घटकाचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. आता या घटकाची माहिती घेत असताना सर्वप्रथम आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल, प्रास्ताविकवर माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेत असताना या पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. त्या 7 खंडापैकीच युरोप हा एक खंड आहे. या जगाच्या इतिहासाचा अभ्यास करणे सोयीचे व्हावे यासाठी इतिहासकारांनी जगाच्या इतिहासाचे 3 कालखंड पाडलेले आहेत. त्यातला पहिला कालखंड हा प्राचीन इतिहासाचा आहे, दुसरा कालखंड मध्ययुगीन इतिहासाचा आहे आणि तिसरा कालखंड हा आधुनिक इतिहासाचा आहे. अशा 3 भागामध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो. त्यापैकी मध्ययुगीन काळामध्ये युरोप खंडामध्ये काही घडामोडी घडून आल्या. म्हणजेच युरोप खंडात मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन घडून आले. त्याबरोबरच काही भौगोलिक शोध लागले आणि धर्म सुधारणा चळवळीही घडून आल्या. या गोष्टी ज्या घडल्या त्यामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. हा जो काळ आहे या काळालाच प्रबोधन युग असे म्हणतात. म्हणजेच इथं आपल्याला प्रश्न पडतो की प्रबोधन युग म्हणजे काय. त्याचं उत्तर देताना आपल्याला म्हणता येईल की मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात युरोप खंडात काही घडामोडी घडून आल्या. म्हणजेच तिथे प्रबोधन घडून आले, भौगोलिक शोध लागले आणि धर्म सुधारणेच्या चळवळी घडून आल्या. त्यामुळे तिथे आधुनिक युगाचा पाया घातला गेला असं म्हटलं जातं आणि त्या काळालाच प्रबोधन युग असे म्हणतात असं आपल्याला म्हणता येईल. या प्रकरणाचा आढावा घेताना आपल्याला त्याचे 2 भाग करायचे आहेत. त्यातला पहिला भाग जो आहे त्याला आपण पूर्वार्ध म्हणू आणि दुसरा भाग जो आहे त्याला उत्तरार्ध म्हणू. पूर्वार्धाचा भाग पाहत असताना युरोपातील प्रबोधन हा भाग प्रथम आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रबोधन हा शब्द आहे. म्हणजे इथं प्रश्न पडतो प्रबोधन म्हणजे काय. तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. प्रबोधन म्हणजे बदल, प्रगती, परिवर्तन किंवा सुधारणेकडे केलेली वाटचाल होय. प्रबोधन म्हणजे परिवर्तन, बदल,
प्रगती किंवा सुधारणेकडे केलेली वाटचाल होय, अशी त्याची साधी, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे या प्रबोधन युगाने युरोपमध्ये सर्वांगीण प्रगतीला चालना दिलेली होती. त्यामुळे युरोप खंडात नव्या युगाला चालना मिळालेली होती. नव्या युगाची सुरुवात झालेली होती. प्रबोधन युगाने नव्या युगाला चालना दिली. म्हणजे युरोपात त्यावेळी नेमकं काय झालं, काय घडलं, तर युरोपच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्याचे काम या युगाने केले, असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रबोधन युगाची पार्श्वभूमी नेमकी काय होती, म्हणजे नेमकं काय घडलं, तर त्यावेळी युरोपमध्ये धर्मयुद्ध घडून आली. आता या घटकातला पहिला मुद्दा युरोपातील धर्मयुद्धे, त्याला क्रुसेड्स असे म्हणतात. युरोपातील धर्मयुद्धे त्यालाच क्रुसेड्स असे म्हणतात. या पहिल्या मुद्द्याविषयी, या संकल्पनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. युरोपात धर्मयुद्धे का घडून आली, तर जेरुसलेम आणि बेथलेहॅम ही दोन शहरं तिथे होती आणि या दोन्हीही शहरांवर तिथल्या धर्मीयांचा हक्क होता. कोणाचा हक्क होता, तर तिथे असलेल्या ज्यू धर्मीयांचा हक्क होता, तिथे असलेल्या ख्रिश्चन धर्मीयांचा हक्क होता, तिथे असलेल्या इस्लाम धर्मीयांचा हक्क होता. कसला हक्क होता, तर जेरुसलेम आणि बेथलेहॅम या ही दोन्ही शहरं या तिन्ही धर्मीय अनुयायांसाठी पवित्र होती. धार्मिक दृष्ट्या ती दोन्ही शहरं पवित्र होती आणि या शहरांमध्ये त्या धर्मीयांच्या काही भावना जोडल्या गेलेल्या होत्या. म्हणजे काहींचे व्यापारी संबंध होते, काहींचे व्यावहारिक संबंध होते आणि काहींच्या धार्मिक भावनाही त्याबरोबर जोडलेल्या होत्या. अशा वेळी 11व्या शतकात ही दोन्ही शहरं इस्लाम धर्मीय सत्ताधीशांच्या ताब्यात गेली. अशा वेळी इस्लाम धर्मीयांच्या ताब्यात असलेली ही शहरं परत मिळवण्यासाठी तिथल्या ख्रिश्चन धर्मीयांनी वेळोवेळी लढा दिला आणि हा जो त्यांनी लढा दिला त्या लढ्यांनाच धर्मयुद्धे असे म्हणतात, क्रुसेड्स असे म्हणतात. इथं आपल्याला एक प्रश्न पडेल, धर्मयुद्ध म्हणजे काय? आपल्याला त्याचं उत्तर साधं सोपं देता येईल. युरोपात जेरुसलेम आणि बेथलेहॅम अशी दोन शहरं आहेत. या दोन्हीही शहरांवर तिथल्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांचा हक्क होता. म्हणजे त्या तिन्ही धर्मीयांच्या दृष्टिकोनातून ती दोन्ही शहरं पवित्र होती. अशा वेळी इसवी सनाच्या 11व्या शतकात ही दोन्ही शहरं इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात होती आणि इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यातली दोन्ही शहरं परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मीय अनुयायांनी जो लढा दिला त्या लढ्यालाच धर्मयुद्ध असे म्हणतात. जेरुसलेम आणि बेथलेहॅम ही दोन्ही शहरं परत मिळवण्यासाठी इस्लाम धर्मीयांच्या बरोबर ख्रिश्चन धर्मीयांनी जो लढा दिला त्यालाच धर्मयुद्धे असे म्हणतात.
असं आपल्याला ही संकल्पना स्पष्ट करताना दिसून येईल. ही धर्मयुद्ध सुरू झाली. त्यानंतर या धर्मयुद्धाला पाठिंबा जनतेने कसा दिला, म्हणजे या घटकातला दुसरा मुद्दा आहे धर्मयुद्धाला पाठिंबा. आता मध्ययुगामध्ये युरोपात जी धर्मयुद्ध सुरू होती त्या धर्मयुद्धाने तेथील जनता ही भारावलेली होती. अशा वेळी त्या जनतेला या धर्मयुद्धामध्ये सहभागी करून घेण्यासाठी, धर्मयुद्धाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय प्रमुख पोप यांनी सवलती जाहीर केल्या. ख्रिस्ती धर्मप्रमुखांना पोप असे म्हणतात. त्या ख्रिस्ती धर्मीय प्रमुखांनी, पोपनी जनतेसाठी काही सवलती जाहीर केल्या. त्यापैकी एक सवलत होती, जे लोक या धर्मयुद्धामध्ये सहभागी होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. आता ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप यांनी पापक्षालनासंदर्भात सवलती जाहीर केल्या. म्हणजे काय? आता पापक्षालन म्हणजे काय असा प्रश्न पडतो. तर मध्ययुगीन काळातल्या जनतेमध्ये धार्मिक भावना रुजलेल्या होत्या. ती लोक धार्मिक गोष्टींना फार महत्त्व देत होते. धार्मिक गोष्टी खूप मनावरती घेत होते. त्यांच्या दैनंदिन व्यवहारात त्यांच्याकडून काही चुका झाल्या, काही वाईट कृत्य झाली किंवा पाप कृत्य झाली तर त्याचा त्यांना पश्चाताप होत होता. आणि या पश्चातापातून सुटका व्हावी, या पापातून मुक्ती मिळावी असे त्या लोकांना त्यावेळी वाटत होते. मग त्यासाठी, म्हणजे पापातून मुक्ती मिळवण्यासाठी ती लोक ईश्वराकडे क्षमा याचना मागत होते. ईश्वराकडे क्षमा याचना केली जायची. अशा वेळी ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप यांनी पापक्षालनासंबंधी सवलती जाहीर केल्या. म्हणजे ज्या कोणाकडून पापकृत्य झालेली असतील, वाईट कृत्य झालेली असतील तर त्यातून त्यांची मुक्ती होईल, अशा प्रकारच्या सवलती त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य जनतेने त्या धर्मयुद्धाला पाठिंबा दिला. त्या धर्मयुद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यामध्ये पाहता येईल, युरोपमध्ये जे रोमन सम्राट होते, या रोमन सम्राटांना या धर्मयुद्धाच्या माध्यमातून सिरिया आणि आशिया मायनर या ठिकाणी स्वतःची सत्ता स्थापन करायची होती. त्यामुळे ते सत्ताधीश देखील या धर्मयुद्धामध्ये सहभागी झालेले होते. तसेच तिसरी गोष्ट पाहता येईल, इटली नावाचा जो देश आहे, या इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरामधील जे धनिक लोक होते, त्या धनिक लोकांना मध्य आशियामध्ये आपल्या बाजारपेठा स्थापन करायच्या होत्या. म्हणून ते सत्ताधीश देखील या धर्मयुद्धामध्ये सहभागी झाले असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे या धर्मयुद्धामध्ये सहभागी होणारे जे जे घटक होते ते घटक वेगवेगळा हेतू ठेवून सहभागी झालेले होते. इसवी सन 1096 साली पहिले धर्मयुद्ध झाले. त्यानंतर दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप याने फ्रेंच राजा 7वा लुई आणि जर्मन सत्ताधीश 3रा कॉनरॅड यांना मदतीसाठी घेऊन युद्ध केले. तरी देखील ख्रिश्चन धर्मीयांना या युद्धामध्ये विजय मिळवता आला नाही. त्या सत्ताधीशांचाही
तुर्कांनी त्यावेळी पराभव केला. इजिप्तचा सत्ताधीश सलादिन याने इसवी सन 1187 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले आणि ते कायमस्वरूपी इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात राहिले. अशी एकूण 9 धर्मयुद्धे झालेली आहेत असं आपल्याला धर्मयुद्धाची माहिती घेताना दिसून येईल. या धर्मयुद्धामध्ये इस्लाम धर्मीयांचा विजय झाला आणि ख्रिश्चन धर्मीयांचा पराभव झाला असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आता या धर्मयुद्धामध्ये अपयश का आलं होतं? या अपयशाची कारणं कोणती होती? ती कारणंही फार महत्वाची आहे. म्हणजे धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे हा एक तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मग या धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणं कोणती होती? तर त्यामध्ये पहिलं कारण दिसून येतं, ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप जे होते ते ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप आणि युरोपातील सत्ताधीशांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले. त्यामुळे या युद्धात अपयश आले असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप यांचाही हेतू संकुचित होता आणि जे सत्ताधीश सहभागी झालेले होते त्या सत्ताधीशांचाही हेतू संकुचित होता, म्हणून या धर्मयुद्धाला अपयश आले असं अपयशाचं पहिलं कारण सांगता येईल. त्यानंतर ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप आणि अनुयायांची धर्मावरील श्रद्धा कमी झाली होती. म्हणजे धर्मप्रमुखांची ही श्रद्धा कमी झालेली होती आणि इतर अनुयायांची ही श्रद्धा कमी झालेली होती. त्यामुळे या युद्धाला अपयश आले असं आपल्याला दुसरं कारण सांगता येईल. त्यानंतर जे जे राजे जे जे सत्ताधीश या युद्धामध्ये सहभागी झालेले होते त्या सत्ताधीशांमध्ये राजांमध्ये एकीचा अभाव होता. म्हणजे एकी झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट यशस्वी करता येत नाही, एकी झाल्याशिवाय त्यात विजय मिळवता येत नाही. मात्र जे सहभागी झालेले सत्ताधीश होते त्या सत्ताधीशांच्या मध्येच मुळात एकी नव्हती. त्यामुळे या युद्धाला अपयश आले असं आपल्याला अपयशाचं तिसरं कारण सांगता येईल. त्यानंतर चौथं कारण आहे, ख्रिश्चन धर्मीय पोप आणि जर्मन सम्राट जे होते त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेले होते. हे कारण इथं दिसून येतं. म्हणजे पोप यांची भूमिका वेगळी, धोरणं वेगळी आणि जे सम्राट होते सत्ताधीश होते त्यांची भूमिका त्यांची धोरणं वेगळी. त्यावरून त्या दोघांमध्ये एक प्रकारचं वितुष्ट निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळेही या युद्धामध्ये अपयश आले. हे अपयशाचं चौथं कारण आपल्याला दिसून येतं. पाचवं आणि शेवटचं अपयशाचं कारण आहे, बायझॅन्टाईन येथील सम्राट जे होते त्या सम्राटांच्या सहकार्याचा अभाव होता. म्हणजे इतर सत्ताधीशांप्रमाणे बायझॅन्टाईन सम्राट जे होते त्या सम्राटांनी देखील या युद्धाला म्हणावं तसं सहकार्य केले नाहीत. त्यामुळे या धर्मयुद्धाला अपयश आले. हे अपयशाचं पाचवं आणि शेवटचं कारण या ठिकाणी दिसून येतं. ही वरील कारणे धर्मयुद्धाच्या अपयशास कारणीभूत ठरली असं आपल्याला म्हणता येईल. आता या अपयशाची कारणं आपण जशी पाहिली, धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणं जशी पाहिली तशीच आपण धर्मयुद्धाचे जे परिणाम आहेत ते परिणाम देखील आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच यानंतरचा मुद्दा आहे धर्मयुद्धाचे परिणाम. आता धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणं आपण या ठिकाणी पाहिली. तर या धर्मयुद्धाला अपयश का आले तर हे पाहिल्यानंतर या धर्मयुद्धाचे परिणाम कोणते ते परिणामही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता हे परिणाम पाहत असताना पहिला परिणाम या ठिकाणी दिसून येतो. युरोपमध्ये त्यावेळी ज्या सत्ता होत्या त्या सत्तेमध्ये राज्यांमध्ये सरंजामशाही होती. मात्र ही सरंजामशाही टिकू शकली नाही.
या युद्धानंतर या सरंजामशाहीचा अस्त झाला, असं या धर्मयुद्धाचे परिणाम पाहत असताना पहिला परिणाम दिसून येतो. पहिला परिणाम कोणता? सरंजामशाहीचा अस्त. म्हणजे तिथं जे राजे होते त्या राजांकडे जे सरदार होते त्या सरदारांना त्या राजांकडून काही वतनं दिली जात होती आणि त्या वतनाच्या मोबदल्यामध्ये ते आपला राज्यकारभार करीत होते किंवा आपले काम ते पाहत होते. मात्र ती वतनं त्यांची काढून घेण्यात आली. म्हणजे सरंजामशाही जी होती ते सरंजामशाही नष्ट झाली, सरंजामशाहीचा अस्त झाला. हे आपल्याला हा पहिला परिणाम या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसरा परिणाम असा दिसून येतो, धर्मयुद्धापूर्वी तिथल्या लोकांची त्या धर्मप्रमुख पोप यांच्यावर जी श्रद्धा होती ती श्रद्धा कमी झाली. म्हणजे ख्रिश्चन धर्मीय पोप यांच्यावरील जी श्रद्धा होती ती श्रद्धा कमी झाली. हा परिणाम, दुसरा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरा परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, मध्य आशियाबरोबर जो वाढलेला व्यापार होता त्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनी या शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. इटली आणि जर्मनी यांना नवीन क्षेत्र निर्माण झाली. हा एक तिसरा परिणाम या धर्मयुद्धाचा या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर चौथा परिणाम त्याला जोडून म्हणता येईल आपल्याला, यामुळे या धर्मयुद्धामुळे एक नवा व्यापारी वर्ग उदयास आला. म्हणजे जे जे व्यापारात नव्हते ते व्यापार करू लागले. म्हणजे व्यापाऱ्यांचा एक नवीन वर्ग त्या ठिकाणी उदयास आला. हा एक चौथा परिणाम या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पाचवा परिणाम आपल्याला सांगता येईल, या धर्मयुद्धामध्ये जो अनुभव आलेला होता त्या अनुभवातून युरोपातील युद्धतंत्र जे होते त्या युद्धतंत्रामध्ये बदल घडून आले. आता युद्धतंत्रामध्ये कोणते बदल घडून आले तर त्या ठिकाणी त्यानंतरच्या काळात अनेक किल्ले बांधले. किल्ले म्हणजे युद्धाचं केंद्र बनवलं. त्याचप्रमाणे नद्या ज्या होत्या त्या नद्यांवरती वाहतूक सुरीकरण सोयीचे व्हावे यासाठी अनेक ठिकाणी पूल बांधले. जे मार्ग होते त्यापैकी कोणत्या मार्गाने शत्रू येणार आहे त्या शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे ह्यासारख्या युद्धतंत्रामध्ये त्यावेळी बदल झालेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला हे परिणाम पाहत असताना युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. हा एक पाचवा परिणाम पाहता येईल. त्यानंतर सहावा परिणाम म्हणता येईल आपल्याला पाहता येईल. कोणता सहावा परिणाम दिसून येतो? या युद्धामुळे राज्याचा खर्च वाढलेला होता आणि तो खर्च भरून काढण्यासाठी तिथल्या सत्ताधीशांनी तिथल्या जनतेवर अन्यायी कर लादले. म्हणजे अन्यायी कर आकारणी केली. हा एक सहावा परिणाम या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर सातवा परिणाम असा दिसून येतो, या धर्मयुद्धामुळे युरोपियन लोकांचा अरब लोकांशी संपर्क आलेला होता आणि त्या संपर्कामुळे युरोपियनांना अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय झालेला होता. म्हणजे कोणत्या अपरिचित गोष्टी त्यांना परिचित झाल्या तर उदाहरणार्थ वनस्पती, फळे, अत्तरे, पोशाखांचे विविध प्रकार, मसाल्याचे पदार्थ, औषधे ह्या सर्व गोष्टींचा त्यांना युरोपियनांना परिचय झाला. हा एक सातवा परिणाम या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर आठवा आणि शेवटचा परिणाम आपल्याला सांगता येईल, रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियन लोकांनी आत्मसात केले. म्हणजे या गोष्टी युरोपियनांनी आत्मसात केल्या असा आपल्याला सातवा, आठवा आणि शेवटचा परिणाम पाहताना दिसून येईल. अशा प्रकारे आपण पहिल्या पाठाच्या पूर्वार्धामध्ये काय काय पाहिलं, प्रबोधन युग म्हणजे काय पाहिलं, प्रबोधन म्हणजे काय पाहिलं, धर्मयुद्ध म्हणजे काय पाहिलं, धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणं आपण पाहिली, धर्मयुद्धाचे
परिणाम आपण पाहिले. म्हणजे या गोष्टींचा आढावा या पूर्वार्धामध्ये आपण घेतलेला आहे. ही माहिती आपण लक्षपूर्वक ऐकलेली आहे. आता आपण पुस्तकातली माहिती लक्षपूर्वक वाचणार आहात आणि ते समजून घेणार आहात. आणि या पुढील भाग जो आहे, या पुढील भाग पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.